प्रेक्षकांनो, मालिका तर आता खूपच सुंदर चाललेली आहे आणि त्यातच आता गुड न्यूज आपल्याला मिळणार आहे अर्जुन सायलीची. हो, अर्जुन सायलीची खूप जबरदस्त गुड न्यूज आपल्याला मिळणार आहे. आता ही गुड न्यूज कशी मिळणार आणि या गुड न्यूजमध्ये पण साधीसुधी नाहीये. खूप मोठा टर्निंग पॉइंट या गुड न्यूजमध्ये सुद्धा आहे. आता या गुड न्यूजमध्ये टर्निंग पॉइंट काय आलेला आहे? डॉक्टरांनी सायलीला चेक करून काय सांगितलंय आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामधून खूप मोठा भूतकाळ सुद्धा उलगडणार आहे. हो, हो, खूप मोठा भूतकाळ उलगडणार आहे. आता सायलीच्या प्रेग्नन्सीमधून काय भूतकाळ उलगडणार आणि हे सगळं कसं घडून आणलंय, सगळं सविस्तर पाहूया. एपिसोड शेवटपर्यंत पहा. प्रेक्षकांनो, आजच्या भागात तर आपण पाहिलेलं आहे की कल्पनाने आता मोहीम उचललेली आहे अर्जुन सायलीला एकत्रितपणे आणण्यासाठी. आणि काहीही झालं तरी सुद्धा आता या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळाला पाहिजे आणि म्हणून आता प्रताप आणि कल्पना दोघांना बोलवतात. दोघांना बोलवल्यावरती मग आता कल्पना सांगते, हे बघ अर्जुन, तुला साध्या सुध्या गोष्टी काही कळत नाहीयेत. मुळातच तुला आता समजतच नाहीये की बायकोसाठी वेळ दिला पाहिजे. तुमच्या दोघांच्या गप्पा सुद्धा नेहमी जेव्हा असतात त्या फक्त आणि फक्त केसच्या संदर्भात असतात. असं करू नका. यावरती आता प्रताप सांगायला लागतो, अरे कामासाठी पुरं आयुष्य पडलंय, पण हे जे काही दिवस आहेत ना, हे दिवस तुम्ही दोघांनी तुमच्या एकमेकांच्या संमतीने आणि छान पद्धतीने घालवले पाहिजेत. खरं सांगायचं तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला हवे का? ही गोष्ट तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तसं नाही, पण हे एवढं निपटू दे सगळं प्रकरण नागराज काकाचं. यावरती कल्पना म्हणते, या सगळ्या गोष्टी होतच राहतात, ते काही नाहीये. तुमच्या संसाराची वेल आता फुलली पाहिजे. अरे मुलाबाळांचा विचार करा, हेच तुमचं आयुष्य आहे. मग काय वेळ निघून गेल्यावरती तुम्ही सगळं करायला जाणार आहात का? ते काही नाहीये. मी काय सांगते ते नीट ऐका, असं म्हणत कल्पनाने आणि या दोघांना आता इकडे बाळासाठी मनावर घ्यायला सांगितलंय. इकडे सायली अर्जुन रूम मध्ये आलेत आणि सायली म्हणते, अचानकपणे आईंच्या डोक्यात हे काय आलं? यावरती अर्जुन म्हणतो, आलंय ते मला बाकी आवडलंय बरं का, आपण या गोष्टीचा नक्कीच विचार करूया. यावरती सायली म्हणते, हो, पण माझ्या डोक्यात दोन गोष्टी आहेत. एकतर मधुभाऊ बरे व्हायला पाहिजेत आणि एकतर आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांची केस सॉल्व्ह होऊ दे आणि त्यानंतर आपण विचार करू. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मधुभाऊंचं मी समजू शकतो आणि मी कोणतीही तुझ्यावरती जबरदस्ती करणार नाहीये किंवा तुझ्या निर्णयाला मी डावलणार नाहीये. तुझ्या निर्णयाचा मी नेहमीच मान ठेवेन. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे हे दोघं जण जरी ठरवत असले प्रेक्षकांनो की आत्ता नको, आपण नंतर करूया, पण नियती मात्र या दोघांना खूप मोठा झटका देणार असते. आनंदाचा झटका म्हणा किंवा आता आश्चर्याचा झटका म्हणा. प्रेक्षकांनो, आता इकडे हे दोघं जण ठरवतात की आपण प्लॅनिंग करूया आणि हे प्लॅनिंग आता जोपर्यंत मधुभाऊ बरे होत नाहीयेत तोपर्यंत चालू ठेवायची आणि हे सगळं सगळं करायचं, असं हे दोघं जण ठरवतात. पण दोघांना नियती मात्र खूप मोठी बगल देणार असते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे कल्पना आणि हे दोघं जण, या दोघांची तर आता सतत अपडेट घेणं चालू असतं. काय चाललंय, कसं चाललंय, कशा पद्धतीने तुम्ही दोघं जण निर्णय घेताय, डॉक्टरांकडे जायचं का, काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा का, असे अनेक आता गोष्टी हे दोघं जण विचारतायत. पण आता या दोघं काही टाकास्तूर लागू देत नाहीयेत. म्हणजे आता इतक्यात तरी आमचं काही प्लॅनिंग नाहीये, असंच हे दोघं जण म्हणतायत. पण हे सगळं चालू असताना आता इकडे कल्पना थोडीशी चिडते आणि तोपर्यंत अर्जुन सायली यांचं प्रेमाचं नातं मात्र छान बहरत चाललेलंच आहे. अर्जुन सायली हे जरी बाळाचा विचार करत नसले तरी नवरा बायको या नात्याने दोघांनी कधीच आपले संबंध जोडलेले असतात. इकडे कल्पना मात्र आता सायलीला सांगते की एक काम करूया, मी तुला डॉक्टरांकडे चेक करून घेते. कल्पनाला वाटतंय की काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा आता काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात, तसं काही असू शकेल, पण त्यामुळे ती आता डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला घेते. आता अर्जुन सायली डायरेक्टली काही बोलायला मागत नाहीत आणि आता ते विचार करतात, ठीक आहे, आपण इतका जर का या बाकी लोकांचं मन आहे तर इतक्या पद्धतीने यांना काही बोलू नये. आणि मग त्यानंतर कल्पना सांगायला लागते, ठीक आहे, मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतले, आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जण डॉक्टरांकडे जायला तयार होतात. पण अर्जुन तिला समजावून सांगायला लागतो की मम्मा, मी काय सांगतोय ते ऐक ना, म्हणजे काही झालं तरी सुद्धा इतक्यात आपण हा विचार नको करूया, सगळ्या थोडा वेळ थांबूया की. असं म्हटल्यावरती मग आता कल्पना म्हणते, या गोष्टी अशा असतात ना की आपण थांबून विचार करून, हे असं होत नसतं. हे बघ, या गोष्टी झटकीपट झालेल्याच बऱ्या, नाहीतर नाहीतर नंतर कॉम्प्लिकेशन्स येतात. रूम मध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो, काय करायचं, मला खरं तर खूप वाईट वाटतंय की आपण मम्माला म्हणजे खरं सांगू शकत नाही आहोत किंवा आपण तिला
फसवतोय या गोष्टीचं मला आता खूपच वाईट वाटत आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, की बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग ठीक आहे ना, आपण विचार करूया का? अर्जुन म्हणतो, "नाही, मी तुला शब्द दिलाय की नाही, की कोणत्याही प्रकारे मी तुला जबरदस्ती करणार नाही." सायली म्हणते, "नाही हो, मला सुद्धा आता इकडे म्हणजे काही झालं तरी सुद्धा म्हणजे मला पण हे हवंच आहे मूल." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "मग काय करूया?" यावरती इकडे आता प्रियाने हे सगळं ऐकलेलं आहे प्रेक्षकांनो आणि प्रिया आता विचार करते, "नाही, नाही, जर का अर्जुन सायली यांना बाळ झालं तर मात्र या घरामध्ये माझा प्रॉब्लेम सुरू होईल. म्हणजे मला या घरामध्ये आधीच दुय्यम स्थान म्हणजे आहे आणि त्यानंतर मग आता अजून हे होईल." असं म्हटल्यावरती ती आता विचार करते, "नाही, नाही. हिला बाळ व्हायच्या आधी मी आता स्वतःच गुड न्यूज देणार आणि माझंच बाळ या घराचं म्हणजे वारसदार राहील. का मी हे करू? मला माहीत नाही. पण माझ्या बाळाला पण त्यासाठी या मूर्ख अश्विनला आता मात्र मनवायला लागेल. कारण आधीच तो रागावलाय आणि त्याच्यात त्याला मनवून जर का आपण आता हे सगळं केलं, तर कदाचित गोष्टी ठीक होतील." मग ती अश्विनच्या जवळ येते आणि ती सांगायला लागते, "अश्विन, मी खरं सांगू का? तर आत्तापर्यंत जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मला या सगळ्याचा खूप पश्चाताप आहे आणि मी या सगळ्यामध्ये खरंच खूप मोठी दोषी सुद्धा आहे. तुझ्या घरच्यांच्या बाबतीत, पूर्णाजींच्या बाबतीत, या सगळ्यांच्या बाबतीत आता मी सगळं जे काही करते ना, या गोष्टी खरंच खूप चुकीच्या आहेत, याची मला टोटली कल्पना आहे. पण त्यासाठी मी आता विचार केलाय, की हा सगळा हे जाऊ दे, आपण आपला संसार पुढे चालवूया, जेणेकरून माझ्यावरच्या बाकी सगळ्यांचा राग तरी कमी होईल." यावरती अश्विन म्हणतो, "हे बघ, खरं सांगू तर माझ्या सुद्धा मनामध्ये हेच होतं. कारण कसं आहे, तुझ्याबद्दल जो काही घरच्यांचा राग आहे ना, तो राग कमी व्हायला हे आपलं एक कारणीभूत ठरणार आहे. जर घरामध्ये दुडू-दुडू 2 पावलं धावली ना आणि ते पण तुझ्यामुळे, तर मात्र नक्कीच घरचे खूपच खुश होतील आणि आता सगळेच जण तुला आता खूपच छान पद्धतीने स्वीकार करण्याचा 100% प्रयत्न करतील." असं म्हटल्यावरती मग आता ठरतं आणि अश्विन आणि प्रिया हे सुद्धा प्लॅनिंग करायला लागतात. आणि आता प्रियाचं प्लॅनिंग प्रॉपर्टीसाठी आहे. तिला फक्त प्रॉपर्टी, पैसा, अडका या सगळ्या गोष्टींसाठी बाळ हवं आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सायलीला घेऊन कल्पना डॉक्टरांकडे जायला निघणार, पण सायली अर्जुन थोडंसं हिचकिच करतायत म्हणून ती स्वतः डॉक्टरांना बोलवते. आज जाऊ, उद्या जाऊ असंच हे सगळं प्रकरण चालू आहे म्हणून कल्पना डॉक्टरांना स्वतः बोलवते आणि आता सायलीची सुटका. इकडे आता डॉक्टर येतात आणि सायलीला चेक करतात. म्हणजे कल्पनाला असं वाटते काही प्रॉब्लेम आणि मग डॉक्टर तिला चेक करतायत. डॉक्टर चेक करतात आणि डॉक्टर चेक करून मग आता लगेचच कल्पनाला भेट घेतात. अर्जुनला थोडी चिंता वाटतेय, की काय नक्की डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का? यावरती डॉक्टर सांगतात, "ठीक आहे, एक काम करूया. मला तर तसे काही कॉम्प्लिकेशन्स वाटत नाही, पण मला एक वेगळी शंका वाटतेय. तर मी इथे काही बोलत नाहीये. एक डॉक्टर म्हणून असं विधान करणं आता माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना पोलिस स्टेशन तुम्ही आता हॉस्पिटलला या. हॉस्पिटलला आल्यावरती मग आता बेसिक जे काही चेकअप आहेत किंवा ज्या काही सोनोग्राफी आहेत ना, त्या सगळ्या कदाचित केल्या ना, तर आता मी सगळं क्लिअरली सांगू शकेन." आता अर्जुन थोडासा घाबरलाय. अचानकपणे नॉर्मल चेकअप करायचं होतं. मग डॉक्टर हे असं का म्हणतायत? आणि तो आता डॉक्टरांना सारखं-सारखं विचारतोय, "काय होतंय डॉक्टर, काय होतंय?" डॉक्टर म्हणतात, "काही नाही, मी तुम्हाला म्हटलं ना, की बेसिक चेकअप करूया." त्यानंतर मग आता अर्जुन आणि तो सांगतोय, "मम्मा, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, की चेकअपला हॉस्पिटलमध्ये या. काही प्रॉब्लेम असेल का?" कल्पना म्हणते, "अरे नाही, प्रॉब्लेम कशाला असेल? त्यांना काही बेसिक चेकअप्स करायचे असतील, तर तू चेकअप तर करून ये." असं म्हटल्यावरती अश्विन तरी पण अर्जुन खूपच कन्फ्यूज आहे. आपल्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन जायचं, का जायचं? प्रताप सांगतो, "अरे वेड्यासारखं काय करतोयस? इतकं घाबरायचं काय कारण आहे? डॉक्टरांना काही बेसिक चेकअप करायचं असतील म्हणून त्यांनी बोलवलं असेल." पण अर्जुनला खूप टेन्शन आलंय. काही सायलीला कॉम्प्लिकेशन्स तर नसतील ना? कोणत्या पद्धतीचं काही वेगळा आजार किंवा असं काही नसेल ना? त्या रात्री अर्जुनला अजिबात झोप लागत नाहीये आणि अर्जुनला टेन्शन आल्यामुळे सायलीला सुद्धा आता खूपच टेन्शन आलेलं आहे. ती सुद्धा खूप अर्धवट आहे. एक तर डोक्यामध्ये विचार, की कशा पद्धतीने हा सगळा न्याय मिळवून द्यायचा, कसं मधुभाऊंचं काय, हा सगळा विचार असताना सायली, अर्जुन दोघंही खूपच घाबरलेत, की नक्की आता काय होणार आहे आणि म्हणून आता ती इकडे म्हणजे रात्रभर तिला झोप नाही. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता सुभेदार कुटुंबावरती खूप मोठी दुसरी धाड पडली. सुभेदार कुटुंबाच्या दारामध्ये आलेले आहेत ते म्हणजे आता पत्रकार आणि पत्रकारांनी एकच घेराव घेतलाय आणि त्यांच्यासोबत आहेत ते म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस इन्स्पेक्टर पत्रकारांना आवरतायत, पण पत्रकारांनी आता एकच घेराव घातलाय आणि पत्रकार आता मात्र विचारायला लागलेले आहेत, काय नक्की सत्य आहे? म्हणजे हे नागराजच्या संदर्भात हे सत्य विचारल्यावरती तुम्ही आता खोट्या केसमध्ये नागराजला अडकवलेत.
काहीही नसताना उगाचच त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय का? नागराजने आता हे सगळं करण्यासाठी भाग पाडले. बरं, आता हे सगळं चालू झाल्यावरती मग आता सायलीला धक्काच बसलाय. सायली या सगळ्यामध्ये विचार करते काय आहे हे, आणि तिला चक्कर आली. प्रेक्षकांनो, अर्जुनला असं वाटतंय की तिला चक्कर या सगळ्या धक्क्यामुळे आलेली आहे. आणि त्यानंतर सायलीला आता मात्र चेकअपसाठी वरती नेण्यात येतं. प्रिया विचार करते, काल डॉक्टरने सांगितलंय की हिला म्हणजे काल डॉक्टर म्हटले होते की कॉम्प्लिकेशन्स आहेत, तुम्ही या वगैरे. बरं झालं, म्हणजे जर का हे सगळं माझ्याच बाजूने घडलं तर आता मी या सगळ्यामध्ये, या घरामध्ये राज्य माझंच चालेल आणि मी या घरामध्ये माझं राज्य टिकवून ठेवण्यामध्ये समर्थ होईन. म्हणजे माझ्याच पोटी आता या घरामध्ये प्रॉपर्टीचा वारस आला पाहिजे. तिने आता डोक्यामध्ये फिक्स करून टाकले, काही झालं तरी मीच या प्रॉपर्टीचा वारस आणणार. मग त्यानंतर पोलीस बेसिक चौकशी करून निघून गेलेत. पण सायलीची अवस्था खूपच बिकट झालेली आहे आणि तिला आता सावरण्यासाठी अर्जुन तिला सायली 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 असं म्हणत उठवण्याचा प्रयत्न करतोय. पण तिची तब्येत आता टोटली डाऊन आहे. आणि त्यानंतर मग अश्विनला बोलवलं जातं. अश्विन आता आलेला आहे आणि तो तिला चेकअप करतोय. अश्विन चेकअप करतोय आणि त्यानंतर मग आता लगेचच अश्विन म्हणतो, दादा डॉक्टरांनी तुला सांगितलं होतं ना की काहीतरी आहे, तुम्ही चेकअपसाठी या. यावरती अर्जुन म्हणतो, हो रे, म्हणजे डॉक्टर तर मला म्हटले होते की तुम्ही या म्हणून. पण खरं सांगायचं तर आता मी म्हणजे मला खूप भीती वाटली. काही प्रॉब्लेम आहे का? अश्विन बोल ना, काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांग ना. असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, दादा प्रॉब्लेम तर आहे, पण मला असं वाटतंय मी इथे काही बोलण्यापेक्षा तू डॉक्टरांकडे जाऊ नये. आता प्रॉब्लेम आहे म्हटल्यावरती सायली थोडीशी अस्वस्थ झालेली आहे. अर्जुन अस्वस्थ झालाय आणि तो चक्क रडायला लागलेला आहे. पण अश्विन सांगतोय, हे बघ तसं रडण्यासारखा प्रॉब्लेम नाहीये. मला जी गोष्ट वाटते ती जर का कन्फर्म असेल तर डॉक्टरांशी, तू मोठ्या डॉक्टरांशी कन्सल्ट कर. आणि मला असं वाटतंय की काहीतरी गुड न्यूज असू शकते. असं म्हटल्यावरती आता इकडे खरं तर कल्पना आणि प्रताप यांनी मागणी केली, पण नियतीने ऑलरेडी त्याची तयारी करून ठेवलेली आहे. असं आता घडलेलं आहे. मग अर्जुन म्हणतो म्हणजे काय? अश्विन म्हणतो, तू जा तर. मला तर वाटतंय गुड न्यूज आहे, पण काहीतरी मला गडबड वाटतेय. असं म्हटल्यावरती अर्जुनला अजून टेन्शन आलंय. आणि प्रेक्षकांनो, इकडे तिची तब्येत पण त्याच रात्री आता इकडे सायलीला कोरड्या उलट्या सुरू झालेत आणि उलट्या करून करून तिचा जीव हैराण झालाय. आणि आता इकडे अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं आहे आणि तो आता बोलत आहे, काय झालंय, काय नक्की झालंय, त्याला काही कळायला मार्ग नाहीये. परत आता डॉक्टरांना बोलवण्यात आलेलं आहे प्रेक्षकांनो, आणि डॉक्टरांनी कन्फर्म केलंय की मी तुम्हाला त्याच टेस्ट करण्यासाठी बोलवत होतो, त्यांची प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी बोलवत होतो. पण नुसती प्रेग्नन्सी नाहीये, तर मला ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 बाळांचं हे दिसत आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यावरती मग काय आनंदाची एकच लहर आले. पण त्याचबरोबर डॉक्टरांनी काळजी पण घ्यायला सांगितलेली आहे. प्रेक्षकांनो, इथेच खरा टर्निंग पॉइंट आलाय. आनंदाच्या गोष्टीसोबत दुःखाच्या गोष्टी लागून आलेल्या आहेत. म्हणजे आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड 2 बाळांचं किंवा 3 बाळं असल्या कारणाने होणारी ही सिच्युएशन आहे. आणि त्यानंतर अर्जुन गडबडलाय. पण पूर्ण हा सगळा होणारा त्रास, हा सगळा होणारा तिला होणारे सगळे पेन, हे सगळं अर्जुन आता तिच्या सोबतीने सहन करणार. आणि आता खरंच या घरामध्ये येणार आहे तो म्हणजे सुभेदारांचा वारस. आता सुभेदारांची प्रॉपर्टी सांभाळणारा वारस तर या घरात येतोय, पण हे प्रिया कसं सहन करणार? तिला आपला वारस पहिले आणायचा आहे, पण ऑलरेडी नियतीने चमत्कार घडवलाय. त्यामुळे हा चमत्कार आता मात्र प्रियासाठी महाग पडलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रिया काय कटकारस्थानं करणार? किंवा आता सायली अर्जुनचं बाळ या जगात तर येणारच आहे, पण 2 बाळांचं काय सत्य आहे? किंवा अजून काय गोष्टी घडणार? प्रेक्षकांनो, खूपच रंजक मालिका होत चाललेली आहे. आणि इथून मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉइंट वरती, एका लीप वरती आणि एका छान उंचीवरती चाललेली आहे. कोर्ट कचेरी याच्या पलीकडे जाऊन घरगुती ड्रामा पाहायला मिळणार आहे. मालिका अशी सुंदर पुढे चालू राहणार आणि सायली अर्जुनचं बाळ बघायला तुम्हाला आवडणार का? आणि नक्की प्रिया काय कारस्थानं करणार? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्कीच सांगा.